नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे. तर आशा आहे तुम्हाला दिवाळीच्या सुट्ट्या खूप छान गेल्या असतील, परंतु आता अभ्यासाची वेळ आलेली आहे. तर आज आपण सुरू करतोय क्लास 8 सब्जेक्ट इंग्लिश, यामध्ये युनिट 3 बघणार आहोत. यामध्येच पहिली कविता आहे 3.1 व्हाय या कवितेचा वर्कशॉप. परंतु हा वर्कशॉप सुरू करण्यापूर्वी या पाठामध्ये काही चिटचॅट क्वेश्चन्स आलेले आहेत, वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीज आलेल्या आहेत, मार्जिन क्वेश्चन्स आलेले आहेत. ते आपण सुरुवातीला घेतलेले आहेत आणि त्यानंतर वर्कशॉपला सुरुवात केलेली आहे. तर अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल किंवा तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील. तर सुरुवातीला पाहूया वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीमध्ये चिटचॅट क्वेश्चन्स. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन, व्हाय डू वी आस्क क्वेश्चन्स, म्हणजे आपण प्रश्न का विचारले पाहिजे किंवा आपण प्रश्न का विचारतो. आन्सर इज वी शुड आस्क क्वेश्चन्स टू नो द आन्सर्स अँड गेट इन्फॉर्मेशन, दस वी कॅन इम्प्रूव्ह आवर नॉलेज. सेकंड क्वेश्चन, डू वी गेट आन्सर्स टू ऑल क्वेश्चन्स, म्हणजे आपल्याला सर्वच प्रश्नांची उत्तरे मिळतात का. Answer is most of the time we get answers to all questions, but sometimes we don't get an answer if our questions is confusing, difficult or illogical. बऱ्याच वेळेस आपल्याला या प्रश्नांची उत्तरे मिळतात, परंतु काही वेळेला आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत. काही वेळेला प्रश्न कन्फ्यूज करणारे असतात किंवा अवघड असतात किंवा इलॉजिकल असतात, त्यामुळे आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरे मिळू शकत नाहीत. थर्ड क्वेश्चन, हाऊ आर क्वेश्चन्स युजफुल इन आवर लाईफ, म्हणजे हे प्रश्न आपल्या आयुष्यात कसे उपयोगी पडतात ते सांगायचं आहे. आन्सर इज क्वेश्चन्स हेल्प अस टू फाइंड सोल्युशन्स टू आवर प्रॉब्लेम्स, दे हेल्प अस टू क्रिएट न्यू इन्व्हेन्शन्स. फोर्थ क्वेश्चन, डू वी थिंक क्रिटिकली विदाउट क्वेश्चन्स, या प्रश्नांशिवाय आपण एखाद्या गोष्टीविषयी इतक्या बारकाईने विचार करतो का. Answer is we never think critically unless and until questions are asked. Only questions can motivate and inspire for thinking critically. Fifth question, which 5 WH words are used to frame questions? म्हणजे प्रश्न तयार करण्यासाठी कोणते WH ने सुरू होणारे शब्द वापरले जातात. WH वर्ड्स लाईक व्हॉट, वेअर, व्हेन, व्हाय अँड हू आर यूज टू फ्रेम क्वेश्चन्स. ह्याच्याशिवाय हाऊ यामध्ये WH नाही, तरी पण आपण हाऊ हा प्रश्न विचारण्यासाठी वापरतो. याशिवाय आपण अनेक शब्दांचा वापर प्रश्न विचारण्यासाठी करू शकतो. आलं लक्षात. आता बघूया वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी मधील क्वेश्चन. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन, मेनी व्हाय क्वेश्चन्स ऑफ युअर चाइल्डहुड मस्ट हॅव बीन आन्सर्ड बाय नाव, येट यू मे वॉन्ट टू नो द व्हाय ऑफ मेनी फॅक्ट्स. राईट डाऊन 5 सच क्वेश्चन्स बेस्ड ऑन रिझन्स ऑर कॉज. One is done for you. For example, why do penguin live only in polar region? आता या ठिकाणी काय दिलेलं आहे बघा, म्हणजे तुम्हाला लहानपणी बरेचसे प्रश्न पडलेले असतील, आपल्या सगळ्यांनाच पडतात. परंतु आता जे लहानपणी प्रश्न पडलेले होते त्याची उत्तरे आपल्याला आता कळतात. असे का असलेले 5 प्रश्न आपल्याला लिहायचे आहेत. या ठिकाणी एक एक्झाम्पल म्हणून दिलेलं आहे. तर तसे 5 प्रश्न आपण पाहूया. फर्स्ट, विच केम फर्स्ट, द एग ऑर द चिकन. हा युनिव्हर्सल क्वेश्चन आहे. हा सर्रास विचारला जाणारा प्रश्न आहे. आधी कोंबडी की आधी अंड. सेकंड, व्हाय डू वी वाईल्ड ॲनिमल्स लिव्ह इन द फॉरेस्ट. थर्ड, व्हाय आर क्रोज ब्लॅक इन कलर. फोर्थ, व्हॉट मेक्स अ रेनबो. फिफ्थ क्वेश्चन, व्हॉट इफ द अर्थ स्टॉप्ड रोटेटिंग. तर ह्यापेक्षा वेगळे देखील प्रश्न तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. हे काही उदाहरणादाखल या ठिकाणी दिलेले आहेत. सेकंड, इन्सर्ट द प्रॉपर क्वेश्चन वर्ड्स टू कम्प्लीट द क्वेश्चन्स टू गेट द एक्सपेक्टेड आन्सर गिवन इन द ब्रॅकेट. या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये काय दिलेले आहे, हाऊ, व्हेन, वेअर, व्हॉट, हू, हुज, विच, व्हाय. तर असे WH वर्ड्स दिलेले आहेत, तर ते आपल्याला योग्य ठिकाणी लिहायचे आहेत आपल्याला अपेक्षित उत्तर मिळवण्यासाठी. तर हे ब्रॅकेटमधले योग्य प्रश्नार्थक शब्द वापरून प्रश्न पूर्ण करायचा आहे. फर्स्ट आहे, डॅश डॅश इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. आन्सर काय आहे, मुंबई. मग या ठिकाणी कोणता WH वर्ड वापरला जाईल, तर या ठिकाणी येईल व्हॉट. सेकंड, डॅश डॅश इज युअर स्कूल लोकेटेड. आता या ठिकाणी आन्सर आहे ऑन SB रोड. तर मग या ठिकाणी WH वर्ड येईल वेअर.
थर्ड, डॅश डॅश इज युअर एक्झामिनेशन गोइंग टू बी. या ठिकाणी आन्सर आहे नेक्स्ट मंडे. तर WH वर्ड येईल व्हेन. फोर्थ आहे डॅश डॅश डज द ओल्ड मॅन वॉक. आन्सर आहे स्लोली. मग WH वर्ड काय येईल हाऊ. फिफ्थ आहे डॅश डॅश कलर इज युअर फेवरेट. या ठिकाणी आन्सर आहे ब्ल्यू. तर मग WH वर्ड येईल व्हिच. सिक्स्थ आहे डॅश डॅश टीचेस यू इंग्लिश. या ठिकाणी आन्सर आहे मिसेस अश्विनी पाटील. तर WH वर्ड येईल हू. सेवन्थ, डॅश डॅश आर यू लेट टू स्कूल. तर या ठिकाणी आन्सर आहे माय बायसिकल गॉट पंक्चर्ड ऑन माय वे टू स्कूल. WH वर्ड येईल व्हाय. आणि लास्ट आहे डॅश डॅश पेन हॅव यू बॉरोड. तर ह्याचा WH वर्ड येईल हुज. आलं लक्षात. त्यानंतर आता आपण मार्जिन क्वेश्चन्सला सुरुवात करूया. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे इज द लिटल बॉय रिअली क्युरियस हाऊ डू यू नो इट. कवितेमध्ये तो जो लहान मुलगा आहे तो खरंच उत्सुक आहे का ते तुम्हाला कसे कळले ते सांगायचं आहे. आन्सर इज द लिटल बॉय इज रिअली क्युरियस बिकॉज ही ऑलवेज आस्क क्वेश्चन व्हाय. सेकंड, व्हॉट डज द बॉय वॉन्ट टू नो अबाउट क्लाउड्स. त्या मुलाला ढगांबद्दल काय जाणून घ्यायचे आहे. आन्सर इज द बॉय वॉन्ट्स टू नो व्हॉट मेक्स द क्लाउड्स अँड व्हाय दे क्रॉस द स्काय. थर्ड क्वेश्चन, व्हॉट ब्लोज आउट ऑफ बेलोज. म्हणजे त्या वाद्यातून काय वाहते किंवा ते कसे वाजते थोडक्यात ते या ठिकाणी विचारलेलं आहे. आन्सर इज विंड ब्लोज आउट ऑफ बेलोज. फोर्थ क्वेश्चन, व्हॉट हेल्प्स द डो टू राईज. म्हणजे तो जो पीठ मळलेला आहे ते वाढण्यासाठी काय मदत करतं. आन्सर इज द ईस्ट हेल्प्स द डो टू राईज. तर आत्तापर्यंत आपण वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीज बघितलेल्या आहेत, चिटचॅट क्वेश्चन्स बघितलेले आहेत, मार्जिन क्वेश्चन्स बघितलेले आहेत. तर आता आपण वर्कशॉपला सुरुवात करूया. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे रीड द पोएम, डिस्कस अँड कम्प्लीट द फॉलोइंग ब्लँक्स विथ प्रॉपर ॲक्शन वर्ड्स. आता या ठिकाणी 2 आपल्याला करून दिलेले आहेत, बाकीचे आपल्याला करायचे आहेत. फर्स्ट आहे वूड, तर याचा येईल स्विम. सेकंड मार्बल्स, याचा येईल सिंक. थर्ड आहे स्टार्स, याचा येईल शाईन. फोर्थ विंड्स, याचा येईल ब्लो. फिफ्थ आहे सन, याचा येईल सिंक. सिक्स्थ आहे फ्लावर्स, याचा येईल डाय. सेवन्थ ओशन, याचा येईल एप्स. एट्थ फिश, याचा येईल स्विम. नाइन्थ रेन, याचा येईल फॉल. 10th आईस, याचा येईल मेल्ट. 11th बीज, याचा येईल स्टिंग. सेकंड क्वेश्चन, डिस्कस इन पेअर्स अँड राईट द रायमिंग पेअर्स ऑफ वर्ड्स फ्रॉम द पोएम. या कवितेमधील आपल्याला रायमिंग वर्ड्सच्या जोड्या या ठिकाणी लिहायच्या आहेत, यमक जुळणाऱ्या जोड्या. फर्स्ट आहे बॉय व्हाय. सेकंड व्हाय बाय. थर्ड सिंक ड्रिंक. फोर्थ स्काय डाय. फिफ्थ फ्लाय स्काय. सिक्स स्टोन बोन. तर या अशा पद्धतीच्या जोड्या आपण या ठिकाणी लिहू शकतो. थर्ड क्वेश्चन, व्हाय दिस, व्हाय दॅट, व्हाय देन, व्हाय नाव, व्हाय नॉट, व्हाय बाय अँड बाय. In these 2 lines, the words why is repeated. So it is figure of speech called repetition. तर या ठिकाणी फिगर ऑफ स्पीच दिलेली आहे. कोणतं दिलेलं आहे? रिपिटेशन. मग रिपिटेशन म्हणजे काय आपण पाहूया. इट इज अ फिगर ऑफ स्पीच इन व्हिच 1 or more words are repeated in the same sentences. Example, sun is given me a great joy. तर या ठिकाणी आपल्याला ही अलंकार दिलेला आहे थोडक्यात. तर हा कोणता अलंकार आहे? रिपिटेशन, पुनरावृत्ती अलंकार. तर एखाद्या ओळीमध्ये एकच शब्द किंवा एक अक्षर जर सारखं रिपीट होत असेल तर त्याची पुनरावृत्ती होत असेल तर त्याला आपण रिपिटेशन म्हणतो किंवा पुनरावृत्ती अलंकार असं आपल्याला मराठीत सांगता येईल.
तर तशा पद्धतीचं आपल्याला काय दिले पाहूया आधी. नाव फाइंड आउट द लाईन्स फ्रॉम द पोयम विच शो रिपिटेशन. या कवितेमधल्या अशा रिपिटेशन झालेल्या किंवा हा पुनरावृत्ती अलंकार असणाऱ्या ओळी आपल्याला शोधून या ठिकाणी लिहायच्या आहेत. तर पाहूया. व्हाय पॉप गन्स शुड गो पॉप अँड व्हाय द ओशन एप्स अँड फ्लावर्स. तर यामध्ये काय काय रिपीट झालेलं आहे ते काळजीपूर्वक लक्षात घ्या. आलं लक्षात. फोर्थ क्वेश्चन. कम्प्लीट द वेब डायग्राम. तर या ठिकाणी हा डायग्राम दिलेला आहे तो आपण फिल करून घेऊया. द लिटल बॉय वॉन्ट्स टू नो. आता त्यानं जे व्हाय चे जे प्रश्न विचारलेले आहेत ते आपण या कवितेमधले जे सर्व प्रश्न आहेत ते पाहून घेऊया. फर्स्ट, व्हाय रेन फॉल्स फ्रॉम द स्काय. सेकंड, व्हाय कोल शुड बर्न. Third, why seeds get in the apple core. Four, why pop guns should go pop. Fifth, why the ocean ebbs and flows. Sixth, why fish have gills. Seven, why boys cannot fly. Eight, why wind comes out from the bellows nose. Fifth question, complete the following blanks from the poem. Pair activity. ती ही गटाने किंवा जोडीने करायची ॲक्टिव्हिटी आहे. आता ह्या खाली दिलेल्या रिकाम्या जागा आपल्याला भरायच्या आहेत. मग काय दिलेलं आहे. वर्ड्स फ्रॉम द पोयम रिलेटेड टू इन्व्हायरमेंट. तर पर्यावरणासंबंधी या कवितेमध्ये जे काही शब्द आलेले आहेत ते या ठिकाणी लिहायचे आहेत. तर स्टार, क्लाउड्स, विंड, फ्लावर्स, स्काय आणि शेवटी स्टोन. तर हे काही शब्द या निसर्गाविषयी पर्यावरणाविषयी जे आलेले आहेत. सेकंड वेब बघूया. वर्ड्स फ्रॉम द पोयम रिलेटेड टू ॲनिमल्स ऑर फ्रूट्स ऑर इन्सेक्ट्स. प्राणी किंवा फळे किंवा कीटक यांच्या संदर्भात या कवितेमध्ये कोणकोणते शब्द आलेत ते लिहायचे आहेत. सीड्स, फिश, स्टिंग, फ्लाईज, स्पायडर्स, ॲपल कोर. तर ही काही शब्द आपल्याला सांगता येतील. Sixth question. Imagine a senior student from your school has won a national level quiz contest. Frame 8 to 10 interview questions that you would ask when you interview him or her at the school assembly about the achievement. म्हणजे तुमच्या शाळेतील सिनियर्स वरच्या वर्गातील एखादा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी राष्ट्रीय पातळीवर झालेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेत विजयी झाला आहे अशी कल्पना करायची आहे आणि शाळेच्या असेंब्लीमध्ये त्याची मुलाखत घेण्यासाठी तुम्हाला 8 ते 10 प्रश्न त्या ठिकाणी तयार करायचे आहेत त्या मुलाला विचारण्यासाठी. तर पाहूया. फर्स्ट ऑफ ऑल, कॉंग्रॅच्युलेशन फॉर युअर ग्रेट सक्सेस. पहिल्यांदा आपण त्याला कॉंग्रॅच्युलेट करणार आहोत. त्यानंतर प्रश्न विचारूया. हाऊ डू यू फील आफ्टर विनिंग सच अ कॉन्टेस्ट. Second question, who has inspired you to take part in such quiz contest? Third, how did you prepare for this quiz? Fourth, what were the reaction of your family to this achievement? Fifth question, which books did you refer for this contest? Sixth question, what is the role of our school in your achievement? Seventh, what is your plan for the future? Eighth, who helped you to make your dream come true? 9. What message would you like to give upcoming generation who is in audience? तर अशी ही काही प्रश्न आहेत. तुम्ही यापेक्षा वेगळे प्रश्न देखील या ठिकाणी विचारू शकता. ही तुम्हाला एक्झाम्पलसाठी दिलेली आहेत. ही काही उदाहरणादाखल दिलेली आहेत. आता त्यानंतर पाहूया लास्ट वर्ड चेन. आपल्याला दिलेली आहे वर्ड चेन, ती आपल्याला कंप्लीट करायची आहे. या ठिकाणी एक एक्झाम्पल देखील दिलेलं आहे. ईट, टायगर, रन, नोज, इझी. यावरून आपल्याला काय कळतं की पहिल्या शब्दाचं जे शेवटचं अक्षर आहे त्याने पुढचा शब्द सुरू होणार आहे. नंतर दुसऱ्या शब्दाचा शेवटचा अक्षर आहे त्याने तिसरा शब्द सुरू होणार आहे. तर पाहूया. फर्स्ट, स्काय. तर या ठिकाणी येईल याक, काइंड, डिअर, रिपोर्ट. सेकंड, क्लाउड, डक, किंग, गन, नॉटी. थर्ड, विंड, डीप, प्रे, यॉन. फोर, स्टार, रेशन, नेशन, नट. फिफ्थ, व्हाय, येल्लो, विंड, डॉग. तर या ठिकाणी देखील तुम्ही शब्द वेगवेगळे वापरू शकता.
तर अशा प्रकारे आपल्याला हा स्वाध्याय सोडवता येईल. आलं लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील. आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्यायाचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत. त्याचबरोबर विविध विषयांची भाषणे, निबंध लेखन, पत्रलेखन यांचे देखील व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत. तेही तुम्ही नक्की चेक करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.